श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना, रोजचं जीवन जगत असताना जो तुम्हाला कमी लेखतो त्याच्यापासून दूर जा. जो तुम्हाला मानतो त्याच्या मात्र जवळ जा. जो तुम्हाला पाण्यात पाहत असतोय त्याच्यापासून दूर जा. जो तुमच्यावर प्रेम करतो त्याच्या मात्र जवळ जा. श्रोते हो, जो तुमचा द्वेष करतो त्याच्यापासून दूर जा. जो तुमचा दोष दाखवतो त्याच्या मात्र जवळ जा. जो तुमचा मत्सर करतो त्याच्यापासून दूर जा. आणि जो तुमच्याशी ममतेनं वागतो त्याच्या मात्र जवळ जा. आणि श्रोते हो, जो तुमचा तिरस्कार करतो त्याच्यापासून दूर जा. आणि जो तुमच्यावर संस्कार करतो त्याच्या मात्र जवळ जा. श्रोते हो, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जीवनाच्या प्रवासात आपण त्याच वेळी सक्षमपणे उभं राहू शकतो ज्या वेळेस आपण स्वतःच्या समस्येवर स्वतःच तोडगा काढतो. स्त्रीचं सौंदर्य म्हणजे फक्त तिचं शरीर नसून तिची भावना, तिचं प्रेम, वात्सल्य, भडकणं, रडणं, व्यक्त होणं आणि म्हणवणं, या सगळ्या तिच्या सौंदर्याच्या पाकळ्या आहेत. माणसाचे दिवस बदलतात, पण त्या बदललेल्या दिवसात माणसानं आपलं पहिलं दिवस विसरायचं नसतात. कोणतंही समर्थन हे मूळ दुःखाची हकालपट्टी करू शकत नसतं. वरपट्टी बांधायची ती जखम झाकण्यासाठी, पण आत मात्र जखम तशीच असते, ती ज्याची त्याला ठसठसत असतेच. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच असतो, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. जन्मासोबत प्रवास सुरू होतो. सुरू केलेला प्रवास कुठं संपणार हे कुणालाच माहीत नसतं. वाटावळणं घेत घेत आयुष्य अशा ठिकाणी आणून सोडतं की ज्याचा स्वप्नातही कधी विचार केला नसतो. क्षणाक्षणाला क्षण रंग बदलतो, आयुष्य कात टाकतं. स्त्रीला डोळं वाचता येण्याचं वरदान हे मिळालेलं असावं. म्हणूनच नजरेत पाप असलेल्यांची पहिली नजर ही तिच्या आत्मविश्वासाची नजरेत न जाता छातीवर जाते. हळवं मन लाभलेला माणूस माणूस म्हणून जन्माला येतो आणि मरता नाही, तो माणूस म्हणूनच मरतो. मनाची शांतता बहुतेकदा आपल्या आवडत्या व्यक्तीशी संबंधित असते. आनंद आणि दुःख ही आपली स्वनिर्मिती असते. साथीदार सुंदर असण्यापेक्षा समजून घेणारा पाहिजे. योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही मागे येऊ देत नाही. घर वाट बघत असतं. ज्याच्याकडे असं घर तो नशीबवान. ज्याच्या आयुष्यात वाट बघणारच नसतं त्याला बाहेरची दुनिया आणि घर दोन्ही सारखंच. फरक फक्त उंबरट्याचा असतो. ज्यांचा स्वभाव आणि अंतर्मन हे मुळातच खराब आहे, अशा लोकांना समजावून घेण्यात काहीच अर्थ नसतो.
कारण समुद्र हा खारट आहे, खारटच राहणार. त्यात साखर घोळणं व्यर्थ असतं. हिऱ्यामुळं जशी दागिन्यांची किंमत वाढते, तशी कर्मामुळं माणसांची किंमत वाढत असते. स्वतःच्या मालकीची मौल्यवान वस्तू सांभाळणं वेगळं, त्यापेक्षा जागरूकतेनं दुसऱ्यानं सांभाळायला दिलेली वस्तू जपावी लागते. आपली संगत ही केवळ आपलेच नाही, तर संपूर्ण कुटुंबाचे देखील भविष्य आणि अस्तित्व ठरवते. मनाला लागलेल्या गोष्टी या सहजासहजी विसरता येणं अशक्य असतं. जीव लावणं हे अगरबत्ती लावण्या इतकं सोपं नसतं, कारण त्यासाठी स्वतः जळावं लागतं. संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडा जरी उशीर झाला तर हातातून निसटलीच म्हणून समजा. एखादी गोष्ट हरवण्यापेक्षाही गमावण्याची भीती जास्त वाटते, कारण हरवलेलं एक वेळ शोधता तरी येतं, पण गमावलेलं पुन्हा कधीच सापडत नसतं. कधीतरी एक प्रवास हा असा ठरतो की हसत हसत तो मान्य करावा लागतो. पुढं चालावं लागतं, खड्डे चुकवत, ठेच लागले हे विसरावं लागतं. जखमा मनाच्या किनाऱ्यावर असतात, पण कोणी विचारल्यावर न कळत आलेलं हसू हे जास्त महत्वाचं ठरतं. जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं ही आपल्या जवळ असतात, तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नसतात. दुःख लपवायची सवय लागली की माणूस मजबूत बनत असतो. माणसांची वाणी बदलायला एकच गोष्ट कारणीभूत ठरते, ती म्हणजे खिशातील नाणी. डोळं पोचणारं कोणी असेल तर डोळं भरून यायला अर्थ असतो, आणि कुणाचंच डोळं भरणार नसतील तर मरण सुद्धा व्यर्थ असतं. बहुतेक वेळी आपण व्यवस्था करण्यातच एवढं व्यस्त असतो की आपली अवस्था काय झाली हे लक्षातच येत नाही. खऱ्या प्रेमाला आणि सतत येणाऱ्या आठवणींना अंत नसतो. चणे हे जेव्हा गुळासोबत असतात तेव्हा ते प्रसाद बनतात, आणि जेव्हा ते दारू सोबत असतात तेव्हा ते चकणा बनतात. शेवटी संगत महत्वाची असते. तुमच्या मनाचं पुस्तक हे अशा व्यक्तीकडेच उघडा जो तुम्हाला वाचून समजू शकेल. सगळ्या गोष्टी फेक असू शकतात, पण आपण एकटे असताना आपल्या डोळ्यातून निघालेलं अश्रू कधीच फेक नसतात.